मी रमेश मी रमेश सोनवणे. अं, तुकाराम मुंडे साहेबांनी जी या ठिकाणी आपल्याला उद्देशून सविस्तर माहिती सांगितली, त्यामध्ये तुकाराम मुंडे असं म्हणतात की आपल्याला जी गोष्ट पूर्ण करायची असेल तिचा आपण जास्तीत जास्त विचार केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये टीम तयार करणे, सिस्टम फॉलो करणे, या सगळ्या गोष्टीचं जर आपण एकत्र करून आपण आपल्या जीवनामध्ये जर त्याचा उपयोग केला तर आपण आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकतो. केवळ परीक्षा पास करायची म्हणून आपण आपला अभ्यास करणं आवश्यक नाही. त्यासाठी आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजासाठी किंवा आपल्या बांधवांच्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी आपण आपलं माइंडसेट तयार केलं पाहिजे. कुटुंबातील लोकांचं सहकार्य घेतलं पाहिजे, आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व लोकांचं सहकार्य आपण घेतलं पाहिजे आणि आपण आपल्या ध्येयापर्यंत लवकरात लवकर कसं पोहोचता येईल याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी आपण आपलं माइंडसेट तयार केलं पाहिजे. त्यानंतर काही वेळेला बेस्ट काय होऊ शकतं, ते कसं होऊ शकतं त्याचाही आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर व्यवस्थितपणे आपण आपल्या ध्येयापर्यंत जायचं असेल तर त्यासाठी त्यावरती आपण जास्तीत जास्त प्रकारच्या पद्धतीनं विचार केला पाहिजे. आणि विचार केल्याच्या नंतर आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असताना इतरांच्या पासून, लहान व्यक्तीपासून आपण स्वतःला इन्स्पायर केलं पाहिजे. आपण आपली प्रेरणा घेतली पाहिजे, त्यांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. दुसऱ्यासारखा होण्याचा आपण प्रयत्न करू नका, कारण त्यापेक्षा आपण स्वतः काय समाजासाठी करू शकतो, आपल्या हातून कोणत्या प्रकारचं कार्य होऊ शकतं, हा त्यांनी विचार या ठिकाणी आपल्याला मांडलेला दिसून येतो. त्यानंतर मी काय करू शकत नाही किंवा काय करू शकलो नाही, त्यासाठी माझ्यामध्ये कोणती कमतरता आहे, त्याच्याबद्दल जास्तीत जास्त जर विचार आपण केला तर निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये त्या कमी असलेल्या गोष्टी सहजच प्राप्त करू शकतो. एक वेळेस एका प्रयत्नामध्ये नाही झाल्या तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये, तिसऱ्या प्रयत्नामध्ये शेवटी आपल्याला यश हे 100% मिळणारच आहे. आणि म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे. या ठिकाणी लहान मुलांचं एक उदाहरण दिलं त्यांनी. लहान मुलं हे इतरांच्यावरती डिपेंड असतात आणि काही काळाच्या नंतर जेव्हा तो मुलगा मोठा झाल्याच्या नंतर जेव्हा विचार करायला लागतो त्यावेळेला त्याला असं वाटतं की आपण आता इंडिपेंडंट राहिलं पाहिजे आणि त्यासाठी तो विचार करू लागतो. आपल्या जीवनामध्ये अनेक ठिकाणी कॉम्पिटिशन्स आहेत. त्या कॉम्पिटिशन्सच्या बाबतीमध्ये त्यांनी विचार न करता दुसऱ्याशी या ठिकाणी स्वतःची जी काय म्हणतो आपण त्याला, स्वतःशी जर आपण जास्तीत जास्त चर्चा केली तर आपण आपल्या जीवनामध्ये इतरांच्या पेक्षा स्वतःमध्ये बदल केलं, परिवर्तन केलं तर आपल्याला निश्चितच यश प्राप्त होऊ शकते. काही लोक भीतीपोटी माघार घेण्याचा प्रयत्न करतात, परंतु तसं न करता आपण स्वतःची ॲबिलिटी जर तयार केली तर आपण निश्चितच इंडिपेंडंट होऊ शकतो, असं मला या ठिकाणी त्यांनी स्पष्ट करताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये कसा बदल घडवून आणला यावर त्यांनी सविस्तर माहिती दिली. आणि त्याचाच इम्पॅक्ट म्हणून ज्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये काही आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या पद्धतीने जर केला तर समाज निश्चितच पुढे जाऊ शकतो किंवा समाजाला आपला हातभार लागू शकतो त्यांचं कार्य चांगलं करण्यासाठी. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहिलं पाहिजे, शिकलत राहिलं पाहिजे. माझ्यामध्ये सर्व ज्ञान प्राप्त झालेलं आहे असं नाही, तर मला सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न आपण करत राहिलं पाहिजे असं त्यांना असं वाटतं. तुम्ही काय करणार आहात किंवा तुमच्या जीवनामध्ये काय करणार आहात या संदर्भामध्ये आपण जास्तीत जास्त विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपले जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते ज्ञान इतरांच्यासाठी देखील त्याचा परिवर्तनासाठी उपयोग होऊ शकतो. अशा पद्धतीने त्यांनी स्वतःच गोल
तयार केलं आणि त्यानंतर मग योग्य पद्धतीनं त्यांनी त्या दिशेनं पाऊल उचलले आणि आपलं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आणि ते त्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे यशस्वी झाले. दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की जे तुम्ही ध्येय ठरवता किंवा जे तुम्ही म्हणजे काम करायचं ठरवता, त्या कामामधून तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. आणि हा आनंद मिळवायचा असेल तर तुम्हाला त्या कामामध्ये जास्तीत जास्त पद्धतीनं रुची घेतली पाहिजे किंवा आपण आपल्या गोल साध्य करण्यासाठी योग्य प्रकारचा मार्ग शोधला पाहिजे. त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता. परंतु शॉर्टकट जर तुम्ही शोधला तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं यश प्राप्त करता येऊ शकत नाही. आणि अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःची एक चांगल्या पद्धतीचा विचार करून स्वतः ज्ञानी होऊ शकता. त्याचप्रमाणे ज्या वेळेला तुम्ही तुमचं गोल ठरवता त्यावेळेला इतरांना देखील तुमच्यापासून प्रेरणा मिळेल, त्यांना पॉझिटिव्ह कसं करता येऊ शकेल यासाठी त्यांनी आपले विचार मांडले. आणि त्याच पद्धतीनं आपण संध्याकाळी किंवा सकाळी रोज उठल्याच्या नंतर किंवा झोपण्याच्या पूर्वी स्वतःसाठी केवळ अर्धा तास दिला किंवा 10 मिनिटे जरी दिली तरी आपण दिवसभरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय केलं हे संध्याकाळी त्याबद्दल चर्चा करा आणि अ, सकाळी त्या बाबतीमध्ये तुम्ही त्याच्यावर सविस्तर चर्चा करा आणि आपल्याला ध्येय कोणतं पूर्ण करायचं राहिलेलं आहे किंवा कोणतं काम अपूर्ण राहिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही प्रयत्न करा. आणि अशा पद्धतीनं त्यांनी आपली भूमिका मांडताना समाजामध्ये आपण एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व निर्माण करू शकतो, समाजाला प्रेरणा देऊ शकतो आणि समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचा आपण थोडासा प्रयत्न करू शकतो. तर हे असं जर आपण केलं तर निश्चितच समाज आपल्याला चांगल्या व्यक्ती म्हणून किंवा त्याबद्दल आपल्याला शाबासकी दिली जाते. अशा पद्धतीचे जर प्रयत्न आपण केले तर आपण आपल्या मृत्यूनंतर लोक आपल्याला काय बोलतील याचा विचार न करता चांगलं कार्य केलेलं असेल तर निश्चितच लोक आपल्याला चांगलं बोलणार आहे. परंतु जर आपण जर कुठल्या कामामध्ये कुचराई केलेली असेल, कमतरता केलेली असेल तर लोक त्याबद्दल काय बोलतील हे सर्वांना माहिती आहे. अशा पद्धतीने त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये बदल घडवून आणला आणि केवळ बदल घडवून आणला एवढंच नाही तर त्यांनी स्वतः तशा पद्धतीची पावलं उचलली आणि समाजामध्ये स्वतःच्या ध्येय पूर्ण करून इतरांना कसं ते प्रेरणादायी ठरेल हे त्यांनी दाखवून दिलं. आणि अशा पद्धतीनं तुकाराम मुंडे साहेबांनी समाजाप्रती एक काय म्हणतो आपण त्याला समाजाप्रती अ, अपेक्षित जी गोष्ट आहे ती त्यांना करणं आवश्यक आहे ते त्यांनी पूर्ण करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यांच्या या भावी आयुष्यामध्ये अशाच पद्धतीचं कार्य होत राहो आणि त्यांच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळत राहो अशी आम्ही अपेक्षा करतो. सो धन्यवाद सर. येस, थँक यू व्हेरी मच रमेश सर. तुम्ही आज खूप छान प्रकारे याबद्दल माहिती दिली आणि जी आपण क्लिप बघितली तुकाराम मुंडे सरांची, त्यातून डेफिनेटली खूप लोकांना त्यातून मार्गदर्शन मिळेल आणि त्या मार्गदर्शन जे विचार आहेत ते डेफिनेटली सगळेजण आचरणात आणतील हीच अपेक्षा करतो. आणि ह्या क्लिपची ही क्लिप जी रेकॉर्ड आपण केली ती डेफिनेटली पूर्ण टीमसाठी आपण ऑलरेडी मी देतो. सो थँक यू व्हेरी मच रमेश सर. अँड येस, थँक्यू.